प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे बिबट्यांचा हल्ला. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना, अनेक मुलांना, मुलींना आपण त्या ठिकाणी गमावलेलं आहे आणि याबद्दल सातत्याने शिवाजीराव पाटील, दिलीप वळसे पाटील, आमचे अतुल बेनके आणि सगळेच हे लोकप्रतिनिधी दादा ह्याच्यातनं मार्ग काढा. मुख्यमंत्र्यांना सांगतायत, मला सांगतायत, वनमंत्री आमचे गणेश नाईक साहेब त्यांना त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. मधल्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, जुन्नर तालुका हे बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. इथं मानव बिबट्या संघर्ष हा चिंताजनक झालेला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठीचं काम आपण केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉरेस्ट विभाग, कायदे वेगळे आहेत, नियम वेगळे आहेत. काही बाबतीमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांना गोळी घालता येत नाही बंदुकीने, त्याच्याकरता परवानगी घ्यावी लागते आणि त्या सगळ्या परवानग्या घेत असताना आपल्याकडे बिबट्यांचा त्रास मागील काही वर्षामध्ये वाढलेला आहे. उसाचं क्षेत्र वाढलंय, त्याच्यामुळं माझ्या ह्या 3 जिल्ह्यांमध्ये आहेच, परंतु तोच जुन्नर, खेड, आंबेगाव, पारनेर, तिकडं पलीकडे शिरूरमधनं आता दौंड, बारामती सगळीकडे उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य ठेवायला सुरुवात केलेली आहे. बिबट्या संघर्ष कमी व्हावा म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये तातडीनं 11.25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. 20 विशेष रेस्क्यू टीम आपण दिल्या, 500 पिंजरे हे देण्यात आले, 20 त्याच्या संदर्भामध्ये गन देण्यात आल्या, 500 ट्रॅप कॅमेरे, 250 लाईव्ह कॅमेरे, 500 हाय पॉवर टॉर्च, 500 स्मार्ट स्टिक, 20 मेडिकल इक्विपमेंट किट ह्या पद्धतीनं आपण देतोय. मित्रांनो, हे सगळं करावं लागतंय. त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला पण विनंती केली. आम्ही जसं मागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत बंद केल्यानंतर कोर्टामध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये यश मिळवलं, प्रयत्न काही वर्ष करावे लागले पण यश मिळालं, तशा पद्धतीनं कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून जर बसत नसेल तर हे बिबटे जंगलातले नाही, हे बिबटे उसामध्ये वाढलेले आहेत. त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही, पुन्हा येतात उसाच्या भागातच. त्याच्यातले काही वंताराला पाठवले, ते अंबानींनी तिथं 3.5 का 4 हजार एकराचं एक प्राणी संग्रहालय आणि त्यांना सगळी सोय केलेली आहे, पण तेवढ्यावर प्रश्न सुटत नाही. आत्ता देखील हे बिबटे ठेवण्याच्या करता एक मोठी व्यवस्था हे देखील आपण त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की हे बिबटे सगळे पकडायचे आणि त्याच्यामध्ये लोकांचा आणि बिबट्याचा संबंध त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही. या पद्धतीचं काम आमचं मित्रांनो सगळ्यांचं चाललेलं आहे.